नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM थर्ड इयर नर्सिंग मॅनेजमेंट जो क्वेश्चन पेपर आहे 2024चा तो आपण बघणार आहोत। प्रशासन आणि व्यवस्थापन पेपर तिसरा असतो, तर आपण तो तर पहिला बघूया रिकामा जागा 5 मार्काला प्रश्न। शिकवणे आणि शिकणे हा डॅश डॅश यामध्ये संवाद आहे, तर त्याचं उत्तर बरोबर आहे। विद्यार्थीसह शिक्षक हे उत्तर बरोबर आहे। दुसरा क्वेश्चन आहे पुराव्यावर आधारित कार्यभाग प्रॅक्टिस म्हणजे डॅश डॅश होय, तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करा, ठीक आहे। तिसरा आहे व्यवस्थापनाच्या खालीलपैकी डॅशच्या तत्वानुसार कार्य आदेशित केले जाते, त्याचं बरोबर उत्तर आहे कामाची विभागणी हे उत्तर त्याचं बरोबर आहे। कामाच्या विभागणी तत्वानुसार कार्य आदेशित केले जाते। भारतीय रेड क्रॉस सोसायटीची स्थापना डॅश डॅश साली झाली, तर 1920 साली झाली हे उत्तर बरोबर आहे। युनिसेफ ही आंतरराष्ट्रीय संस्था डॅश डॅशसाठी कार्य करते, तर हे तिन्ही उत्तर बरोबर नसून माता आणि बाळांच्या आरोग्यासाठी काम करते, ब हे उत्तर त्याचं बरोबर आहे। आता योग्य जोड्या जुळवा 5 मार्काला प्रश्न आहे, तर त्याच्या आपण योग्य जोड्या बघूया। आरोग्य विभाग प्रारंभिक अभ्यास म्हणजे मुख्य संशोधनाची लहान आवृत्ती असं आहे, ठीक आहे। नोंदणी अहवाल म्हणजे कायदेशीर कागदपत्रे, ठीक आहे। त्याच्यानंतर CSD विभाग म्हणजे केंद्रीय पुरवठा आणि स्पिरिट डिटॉक्स म्हणजे डिकॉर्प्स म्हणजे एकता ही शक्ती आहे, तर अशी उत्तरं बरोबर आहेत। याच्या जोड्या जुळवा आहेत। रोल प्ले म्हणजे आरोग्य विभाग प्रारंभिक अभ्यास म्हणजे मुख्य संशोधन लहान आवृत्ती, CSD म्हणजे केंद्रीय पुरवठा, नोंदणी अहवाल म्हणजे आरोग्य विभाग किंवा आरोग्य शिक्षण आहे ते, स्पिरिट डिकॉर्प्स म्हणजे एकता ही शक्ती, चुकी बरोबर ते लिहायचं आहे आपल्याला। प्रक्रिया नोंदणी प्रोसेस रेकॉर्डिंग हे रुग्णांच्या मौखिक संवादाचा अहवाल आहे। प्रक्रिया नोंदणीकरण प्रोसेस रेकॉर्डिंग हे रुग्णाशी झालेल्या मौखिक संवादाचा अहवाल आहे, तर ह्याचं चुकी बरोबर ते आपल्याला लिहायचं, तर हे आहे बरोबर आहे। पहिलं परिचर्या शिक्षणाचा उद्देश कुशल मनुष्यबळ निर्माण करणे होय, बरोबर आहे। त्याच्यानंतर नियंत्रण हाताळणे आणि रँडमायझेशन हे खऱ्या संशोधनाचे गुणधर्म आहेत, बरोबर आहे। आणि व्यावसायिक परिचारिकेसाठी पात्रतेची नोंदणी आवश्यक नाही, ही चूक आहे। आणि परिचारिका हे स्वायत्त व्यवसाय हे पण चूक आहे। त्याच्यानंतर व्याख्या लिहायच्या आहेत, कोणत्याही 5 लिहायचे आहेत। कामाचे विवरण इंडिपेंडंट व्हेरिएबल, सेवा अंतर्गत प्रशिक्षण, शिकणे, अभ्यासक्रम, प्रोफेशन। त्याच्यानंतर थोडक्यात टिपा लिहायच्या आहेत। परिचर्या क्षेत्रातील व्यावसायिक संधी, परिचर्या कायदेशीर बाबी, हेनरी फॉयलची व्यवस्थापनाची तत्त्वे, हे मी नंतर घेऊन येईन 1-2 दिवसात व्हिडिओ। हेनरी फॉयलची व्यवस्थापनाची तत्त्वे, महाराष्ट्र परिचर्या परिषद आणि परिचर्या राऊंडचे महत्त्व। खाली प्रश्नांची उत्तरे लिहा। कार्यप्रदर्शन मूल्यांकन परिभाषित करा। शिकवण्याची व शिकण्याची वैशिष्ट्ये लिहा। क्लिनिकल शिक्षणाच्या वेगळ्या पद्धती, चांगल्या नेत्यांची वैशिष्ट्ये, किंवा नर्सिंगमधील मटेरियल मॅनेजमेंटचे महत्त्व, पर्यवेक्षणातील तत्त्वे लिहा। प्रशासनाचे ॲडमिनिस्ट्रेशनचे घटक लिहा। त्याच्यानंतर खालील 5वा प्रश्न आहे, संशोधनाची व्याख्या लिहायची आहे। संशोधन हा टॉपिक राहिला आहे, बऱ्याच लोकांच्या कमेंट्स येते की संशोधन घ्या, तर मी घेते त्याच्यावरती प्रॉपर म्हणजे नोट्स हव्यात, नोट्स काढून मग तुम्हाला व्हिडिओ येईल पुढे। तर संशोधनाची व्याख्या व परिचर्येमध्ये संशोधनाचे महत्त्व स्पष्ट करा। संशोधन प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा। चांगल्या संशोधनाची वैशिष्ट्ये लिहा। सध्या सांख्यिकी व्याख्या लिहा आणि केंद्रीय प्रवृत्तीचे उपाय स्पष्ट करा। हे अशा प्रकारे क्वेश्चन आहे। 4था 5वा प्रश्न 15 मार्काला असो, लक्षात घ्यायचा आहे। आणि टिपा ज्या आहेत त्या 20 मार्काच्या आणि व्याख्या लिहा ह्या 10 मार्काच्या असतात, ठीक आहे। तर अशा प्रकारचे एक व्याख्या 2 मार्काला असते, तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता। लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा, धन्यवाद। इंग्लिशमधून पाहिजे असेल तर हा अशा प्रकारे क्वेश्चन पेपर आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या, ठीक आहे, धन्यवाद।